ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आंतरराष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत भारतीय संघाचा दणदणीत विजय। प्रथम इंटरनॅशनल रोलर हँडबॉल स्केटिंग स्पर्धा 23 व 24 जानेवारी 2026 ला काठमांडू नेपाळ येथे नुकत्याच पार पडल्या। सदरील आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप स्पर्धा वर्ल्ड रोलर हँडबॉल स्केटिंग फेडरेशन व साउथ एशियन फेडरेशन काठमांडू यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिभुवन विद्यापीठ कीर्तिपूर काठमांडू नेपाळ येथे संपन्न झाल्या। या स्पर्धेचे आयोजक मिस्टर अपर्ण सिंग इंडिया अध्यक्ष संतोष कठाळे, इंडिया सचिव तुकाराम ठोंबरे तसेच इंडिया टेक्निकल सय्यद मुख्तार व ARTM इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये नेपाळ, भारत, भूतान हे 3 देश सहभागी झाले होते। सदरील स्पर्धेत अंडर 9 संघामध्ये कॅप्टन कला ईशांत तेज तेलंगणा, कोप्पू सरी तानवी आंध्र प्रदेश, गुड्डू मयंक कर्नाटक, प्रथमेश पजई महाराष्ट्र, अनुष पजई महाराष्ट्र, स्वराज शिंदे महाराष्ट्र, भीमराज ठोमके महाराष्ट्र यांनी भूतानचा पराभव केला व फायनल चॅम्पियनशिपमध्ये नेपाळला 4-9 ने पराभूत केलं व भारतीय संघ विजेता ठरला। या विजयाबद्दल महाराष्ट्र सचिव तुषार मधुकर आवटे, जिल्हा क्रीडा अधिकारी हिंगोली राजेश मारवार, श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ब्रिज गोपाल तोष्णीवाल, ARTM इंग्लिश स्कूलचे संचालक पंकज तोष्णीवाल, प्राचार्य प्रवीण कापसे, प्राचार्य डॉक्टर श्रीपाद तळणीकर, क्रीडा शिक्षक डॉक्टर हेमंत शिंदे, संतोष शिंदे, सेनगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष कैलासराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते धनाजी गीते, गोकुळदास तोष्णीवाल, शेख जावेद, डॉक्टर शंकर पजई, डॉक्टर विकास शिंदे व ॲडव्होकेट वर्षा शिंदे, सहकार रत्न ओमप्रकाश देवडा, विद्यालयाचे डॉक्टर विकास खनपटे, VK मंगल कार्यालयाचे उमेश देशमुख, नगरपंचायत सदस्य ARTM इंग्लिश स्कूल सेनगावचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केलं। महानकर न्यूजसाठी बळीराज भराडे, परभणी।